प्रेम प्रसंग के चलते 18 वर्षीय युवक की लड़की के परिजनों ने की पिटाई। इलाज के दौरान युवक की हुई मौत। लातूर जिले में टाकली गांव में 18 वर्षीय माउली उमाकांत सोच की पिटाई की वजह से मौत हो गई। 27 अक्टूबर 2024 को प्रेम प्रसंग के चलते दबंगों ने 18 वर्षीय माउली सोच की पिटाई कर दी थी। इसके बाद से ही युवक को अस्पताल में भर्ती किया। वहीं 6 जनवरी 2025 को उसकी मौत के बाद टकली गाँव में ओबीसी नेता लक्ष्मण हाके पीड़ित परिवार के घर पहुंचे तो घर का दौरा करने के बाद लक्ष्मण हाके इस मामले में आरोपियों की गिरफ्तारी के संबंध में जानकारी लेने के लिए लातूर शहर के MIDC पुलिस थाने पहुंच जानकारी ली और इस मामले में 8 आरोपियों में से 2 फरार आरोपी की गिरफ्तारी की मांग। के बाद मीडिया से बात करते हुए राष्ट्रवादी के नेता शरद चंद्र पवार और बीजेपी के विधायक अभिमन्यु पवार को ओबीसी नेता लक्ष्मण हाके इन्होंने बीजेपी के विधायक अभिमन्यु पवार की ओबीसी नेता लक्ष्मण हाके इन्होंने कड़े शब्दों में निंदा की। ओबीसी नेता लक्ष्मण हाके इनसे हमारे संवाददाता मारुति पवार ने बातचीत की और बातचीत के दौरान ओबीसी नेता लक्ष्मण हाके ने क्या कुछ कहा आप भी सुनिए। लातूर से महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या हत्या, वाढत असलेली गुन्हेगारी, त्याच अनुषंगाने आज लातूर जिल्ह्यामध्ये लक्ष्मणजी हाके जे की ओबीसी नेते आहे ते आलेले आहे। काल परवा दिवशी 4 दिवसापूर्वी लातूर तालुक्यातील टाकळी येथील एका युवकाला बेदम मारहाण करून 2 महिने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता। त्यानंतर त्याची 4 दिवसाखाली मृत्यू झाली। त्याच्या मृत्यूच्या संदर्भात आज लक्ष्मण हाके ओबीसी नेते MIDC पोलीस स्टेशनला आलेले आहे। काय काय घडलंय आणि काय काय त्यांनी पोलिसांशी बोलणं केले व ह्या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी त्यांनी काय इथल्या PIC संपर्क साधलाय त्या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार। बघा, खरं तर माऊली उमाकांत सोट नावाच्या 18 वर्षाच्या धनगर समाजाच्या तरुणाची मुलाची हत्या झालेली आणि ही हत्या यासाठी झाली की या आरोपींच्या घरातल्या मुलीबरोबर या मुलाचे प्रेम संबंध असं सांगितलं जातं। पण मुलगा 18 वर्षाचा आहे, मुलगी 20 वर्षाची आहे। मुलाच्या आई वडिलांना, मुलाच्या चुलत्यांनी, सरपंचांनी, भावकीनी, सगळ्या माणसांनी त्यांना सांगितलं ही तुमची मुलगी तुमच्या हवाली, ही मुलगी इथं अशा पद्धतीने वागते किंवा अशा पद्धतीचं हे असं आहे, हे सगळं समजावून सांगून सुद्धा या आरोपींनी या मुलाची घरात बोलवून घेऊन 10-15 लोकांनी हत्या केली। डोक्याच्या वरचा डोकं सोडून खालचा भाग एकही हाड त्यांनी शिल्लक ठेवलेलं नव्हतं। त्या मुलावर एवढी हाणमार झाल्यानंतर मुलगा खाली विवळत पडलेला असताना त्याला हात लावू दिला नाही त्यांनी 1.5 तास पोलीस डिपार्टमेंट येऊपर्यंत। त्या 1.5 तासामध्ये जर त्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये तो मुलगा पोहोचला असता तर त्या मुलावर उपचार झाले असते, मुलाचा जीव वाचला असता। पण या सर्व आरोपींनी त्या मुलाची आता 2 महिन्यानंतर त्या मुलाची डेथ झालेली आहे। त्याच्या 6 तारखेला डेथ झालेली आहे। आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यावेळी ही केस आली, बघा तो मुख्य आरोपी आहे हा गोविंद रंगनाथ डुरे नावाचा आरोपी आहे। हा सावकार आहे, हा टोळी चालवतो, कांचनदादा याला म्हणतात। याच्या घरामध्ये, याच्या शेतामध्ये दारूच्या बाटल्यांचे खच आहेत, हत्यारांचे खच आहेत, याच्या हातामध्ये पिस्टन आहे। हा अवैध सावकारीचा धंदा करतो, याची बॅक हिस्ट्री आहे, याच्यावरती याच्या अगोदर खुनाचा गुन्हा दाखल आहे। या माणसाचं करायचं काय? शरदचंद्रजी पवार साहेब, तुम्ही बीड मधल्या गुन्हेगारीबद्दल मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं। या मुलाच्या हातात जी पिस्टन आहे ही पिस्टन अवैध आहे का वैध आहे? मग लातूर जिल्ह्यात अशा किती पिस्टन आहेत? लातूर जिल्ह्याबद्दल तुम्ही पत्र लिहिणार का? अंजलीताई दमानिया, तुम्ही या कुटुंबियांना भेट देणार का? का तुम्हाला सिलेक्टिव्ह कार्यक्रम लागतात, सिलेक्टिव्ह प्रोग्राम लागतात का? केला पाहिजे प्रोग्राम, तुमच्या कामाचं कौतुक, पण इतर गुन्ह्याकडे का तुमचं लक्ष जात नाही? हा प्रश्न इथल्या व्यवस्थेला, हा ऑनर किलिंग झालाय, इथं सैराट झालंय। खंडणीच्या गुन्ह्याबद्दल, चोरीच्या गुन्ह्याबद्दल, हाणामाऱ्यांबद्दल आरोपींना शिक्षा झाली पाहिजे, पण या ऑनर किलिंगचं करायचं काय? आज ह्या आईला, वडिलांना, भावाला सुद्धा मोठ्या प्रमाणात मारहाण झाली। आईला धमकी दिली गेली की वर डोळे केले तर बघ, म्हणजे तुम्ही कुणाकडे जाऊ नका, कोणाला सांगू नका, नावं घेऊ नका। अशा 2 एकर जमीन विकून 20 ते 25 लाख रुपये या मुलाला घालवले, पण हा मुलगा वाचला नाही, हा मुलगा आज संपलेला आहे। मग या व्यवस्था या प्रकरणाकडे कसं पाहते? परत तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणणार। आम्ही शोषित, वंचित, दलित घटकातल्या मुलाबद्दल बोललो की तुम्ही आम्हाला म्हणणार जातीयवादी।
म्हणजे आम्ही एखाद्या शोषित वंचित अन्यायग्रस्त बाजू उचलून धरली तर तुम्ही आम्हाला जातीयवादी म्हणणार. हे काय आहे याच्यावरती उत्तर इथल्या सोशल वर्कर पुढाऱ्यांनी आमदार खासदारांनी द्यावं. याच लातूर जिल्ह्यामधले आमदार बीड जिल्ह्यामध्ये जाऊन मोठ्या मोठ्या गोष्टी करतात. त्या आमदाराला या कुटुंबाला भेट द्यावी वाटली नाही. त्याची डेथ होऊन आज 4-5 दिवस झाले तिकडे यावं वाटलं नाही. आम्ही कोपर्डी 2 म्हणू मुक्ता फळं उधळणारा हा आमदार, जातीय मोर्चे काढायला चिथावणी देणारा हा आमदार अभिमन्यू पवार, तुझ्या जिल्ह्यामधली ही घटना आहे, हा आरोपी आहे, हा पिस्टन धारक आहे, याला न्याय मिळणार का? याला तुम्ही आत टाकणार का? याच्याकडे तुम्ही कसं बघताय? अभिमन्यू पवार या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय, अशा जातीवादी तुमच्या लोकप्रतिनिधींना हा प्रश्न विचारणार का तुम्ही? हा सवाल आहे.